वाहन चालकाच्या विरोधामध्ये हे मोदी शाह सरकारच्या केंद्र सरकारने जे कायदा काढलेला आहे हे आम्हाला मुळीच मान्य नाही। आम्ही जर लोक 7 लाख रुपये दंड भरायसारखे जर असलो तर लोकांच्या गाड्या चालल्या नसत्या। आम्ही बी ह्यांच्यासारखे पंख्याखाली बसून कायदा धंदा केला असता। कोणाचे टायर धुतले नसते, कोणाची रस्सी वळली नसती, कोणाच्या बॅगा उचलून ठेवल्या नसत्या। आमच्या जवळ हे नाही म्हणून आम्ही लोकांची मोलमजुरी करतो। गोरगरीब जनतेला हे सरकार बळी देते, चुत्या बनवते आणि ह्यांचे जे कायदे आहेत ते ह्याच्या लोकांसाठी लावा, आमच्या गोरगरीब लोकांसाठी लावू नये। हे गोरगरीब जनता आहे, न शिकलेले ड्रायव्हर आहेत, शिकलेलं ह्याच्यामध्ये कोणी बी नाही। जास्त शिकला असलं तर इथं आलं नसतं, पंख्याखाली AC मध्ये काम केलं असतं। म्हणून हे गोरगरीब जनतेवर हे कायदा लागू केलेला आहे। हे अमित शाह सरकारनं जसं संसद भवनमध्ये जसा कायदा पास केला तसं मीडियावर त्याने सांगावं की कायदा हे रद्द केला म्हणून, तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे। जय माननीय अमित शाह साहेबाला समजायला लागते की प्रत्येक चालकचं जे मालक आहे त्यांनी इन्शुरन्स फाडते। कासाठी फाडते की पुढच्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीला काहीतरी बेनिफिट भेटावं। तुम्ही हे कायदा काय लागू करता? आज माझ्या गाडीचे समजा 20,000 रुपये वर्षाचे मी भरतो, माझ्यापाशी 5 गाडी आहेत, 1 लाख रुपये मी भरतो। कासाठी की पुढच्या फॅमिलीच्यासाठी भेटावं। अपघात माझ्या गाडीनं झालं, बरोबर आहे, त्यासाठी मी माझ्या पुढच्या फॅमिलीसाठी त्याला बेनिफिट भेटावं म्हणून मी 15 लाख 20 लाख जे इन्शुरन्स क्लेम होते ते भरतो। त्यांना हे कळत नाही का? त्यांना हे समजायला लागेल बा पुढची फॅमिलीच्यासाठी का म्हणून गाडी घ्यायला पाहिजे, इन्शुरन्स भरते। हे त्यांना कळू लागेल की बा इन्शुरन्स हा गाडीवाला भरतात, हे कायदा लागू होऊ नये। 7 वर्ष 10 वर्ष सजा, 7 लाख रुपये दंड, हे कायदा रद्द व्हावा, हे माझी इतकी विनंती। हे मोर्चा आता कायदा लागू झालं समजा, आता आम्ही पुढचे आंदोलन करल, काही करल, पुढचे व्यवस्था करल, होसपर्यंत आम्ही पुढची भूमिका वाढवणार, चालू राहणारच आहे। नेमक्या काय आपल्या मागणी आहे आज या ठिकाणी आंदोलन? आज जो केंद्र शासनाने जो कायदा लागू केलेला आहे भारत सरकारने, तर आज आम्ही हदगाव तहसीलला यांच्या मार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठवलेलं आहे। कारण की आज जो 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, आमची गाडी 4 लाख रुपयाची आहे आणि त्याला एवढा मोठा दंड। चालक हा घटक असा आहे की हा कोणाचाही जीव घेऊ शकत नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो। हा कायदा रद्द झाल्याशिवाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। तोपर्यंत हा कायदा संसदेत तात्काळ अधिवेशन घेऊन रद्द करत नाहीत तोपर्यंत मागे घेणार नाही। जय हिंद।